काय झालं? तुम्ही सगळे असे माझ्याकडे का बघताय? प्रांजल, कालिंदी असं म्हणते की अगं तू बराच वेळ दिसली नाहीस ना, म्हटलं गेलीस कुठे? हा, मला रियाचा फोन आला होता ना, तिच्याशी बोलत होते. हे काय काका, तुमचं ताट रिकामच दिसतंय, काही आणू का? ते सोन्याचा रस. अगं हे पुऱ्या आण जा. हा चालेल. मी काय म्हणते, आमरसाचा विषय प्रांजल समोर कोणीही काढू नका. आधीच ऋताला रडून झाले, आता तिला काहीतरी बोलाल आणि उगाच तिच्या डोळ्यात पाणी येईल. कालिंदी, तू ना जरा अतिरेकच करतेस. असं प्रत्येक वेळेला काही विचार करून बोलत राहायचंय काय? कधी आपण काही बोललो आणि कधी रडेल म्हणून असं कसं चालेल? बाबांचं अगदी बरोबर आहे. आई, आपण तिला विचारूया ना की आमरस कुठे ठेवलाय, ती सांगेल. आणि एवढ्यावरून ती काय लगेच रडणार नाहीये. आणि आपल्याला पण घाबरण्यासारखं काहीच नाहीये. आपण सहज तिला विचारूया ना. असेल रे पातीला कुठेतरी, मला आपलं आठवलं म्हणून मी म्हणाले. हे बघा, आता आपण हा विषय इथेच बंद करायचा. हा, आपण उगाच तिला विचारू आणि तिला काय माहितच नसेल तर मग दुखावली जाईल ना ती, मग अनर्थ होईल. कसला अनर्थ कालिंदी? काही बोलतेस का तू? मुळात ना अनर्थ तुम्ही केलाय, त्या अविनातांची नको ती अट मान्य करून. आता भोगा. नुसते चर्चा करताय सगळी. अरे ते पातेलं कुठे गेलं ते शोधायचा प्रयत्न करा ना. एवढं मोठं पातेलं गेलं कुठे? मी परत एकदा बघते आतमध्ये. हो हो, बघ जा. आता काय उपयोग आहे? झाली आमची जेवण. हे काय, झाली सगळ्यांची जेवण? हो, राय, तुला भात वाढू का मी? नाही, नको, राहू दे. मी आवरते. अगं नको नको, राहू दे, मी करते. घ्या. मग अशी प्रांजल मला काम द्या म्हणून हट्ट करत होती आणि हे असं काम केलं होय. बाईसाहेब आमरसाचं पातेलं इथेच विसरल्या. याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. इथं सापडून का उपयोग? सगळ्यांची जेवण झाली आता. चला, सगळं सुरळीत पार पडलं. पण आई, आज जेवणात आमरस असताना तर मजा आली असते. अरे हो, आमरस केला होता ना आपण, मग तो कोणी वाढला का नाही? अगं तू कशाला घेऊन आलीस? प्रांजल, तुला काहीच माहिती नाहीये. आमरस इतका छान झाला होता, कोणीतरी तो पळवून नेला. काहीतरीच काय, असं कसं कोणी पळवून नेल? फ्रीज मध्ये असेल, मी बघून. फ्रीज मध्ये केव्हाच पाहिलंय आम्ही. हा बघ आमरस. आणि कुठे सापडला माहितीये? आमच्या रूम मध्ये. आपल्या खोलीत होतं म्हणजे तूच ठेवला असणार. अगं किती धांदरट आहेस तू. कधी जाणार तू धांदरटपणा? मी नाही ठेवला. तुझ्या रूम मध्ये सापडलं ना, म्हणजे तूच ठेवलं. ठरलं आता, पातेलं ऋतानीच ठेवलं. अरे च्या, असं कसं ठरलं? मी सकाळी रूम मधनं बाहेर आले, ते आत्ता गेले. अगं तू विसरली असशील, जाऊ दे आता. अहो मी तेच सांगतेय, विसरायला मी खोलीत गेलेच नव्हते. अगं तू खोलीत गेलीस ना, तेच विसरली असशील. तुझ्या इतकं धांदट आणखी कोणी आहे का आपल्या घरात? करेक्ट आहे ऋता, तूच ठेवलायस. हे बघा, आता पातेलं सापडलंय ना, आता हा विषय इथे बंद. हा, प्रांजल, तू अशी उभी का? बस ना बाळा. भाऊजी, तुम्ही तुमची कविता ऐकवा. बऱ्याच दिवसात ऐकवली नाहीये. हो ना, आपल्या नवीन सुनबाईंना कळू तर दे तुमच्यातले गुण. वाह, क्या बात आहे. मुलाईचा फरमाई आहे. इर्शाद. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सॉरी. मला माहितीये की तुम्हाला पण माहितीये. काय?
पातेलं मीच विसरले रूम मध्ये. ऍक्च्युली मला रियाचा फोन आला म्हणून मी रूम मध्ये गेले आणि पातेलं तिथेच विसरले. बघा, आई म्हणाली होती प्रांजलच्याच हातात पातेलं होतं. आई, तुम्हाला माहिती होतं? मग तुम्ही मला मगाशीच का नाही सांगितलं? निदान आपण जेवणात वाढू शकलो असतो ना. आता माझ्यामुळे सगळे तसेच जेवले. कसं आहे ना बाळा, या घरात तुला कोणीच काही बोलू शकत नाही ना. का बाबा, का नाही बोलू शकत? माझी जर चूक झालीये तर तुम्ही ती मला दाखवून दिली पाहिजेत ना. माझ्यामुळे गोडाचं जेवण राहिलं आणि सगळे तसेच जेवले. चुकलंच माझं. अगं ठीक आहे, होतात अशा छोट्या छोट्या गोष्टी. संसार म्हटलं की सगळं चालतं. नाही आजी, ही छोटीशी गोष्ट नाही, खूप मोठी चूक आहे. तरी आई मला म्हणत होत्या की काम करू नकोस म्हणून, पण मीच हट्टाने पातेलं घेतलं. इतकं कसं नाही लक्षात तुझ्या? आता नाही राहिलं लक्षात तर त्यात एवढं मोठं काय रे राया? तुझ्या जसं काही सगळंच लक्षात असतं. प्रांजल, मी तुला सांगते, हा घरातून बाहेर पडला ना की मी कधीच दार लावत नाही. हमखास 2 वेळा तरी येतोच काहीतरी घ्यायला. आणि काय प्रांजल, रायाचं हे विसरणं अनुवंशिक आहे आणि माझ्याकडून घेतलंय त्याने हा वारसा. काय माणूस विसरतो, मुद्दाम करतो का? नाही. आता तू ते आमरसाचं भांड मुद्दाम त्या खोलीत नेऊन ठेवलंस का? नाही. झालं. तेव्हा फार त्याच्यावरती विचार करत बसू नकोस, मनाला लावून घेऊ नकोस. ऋताविनी, थांब. जेवणात माझ्यामुळे आमरस नव्हता. म्हणजे मी माझी बाजू सावरत नाहीये, पण मला असं वाटतंय. अगं बोल ना काय ते. नाही म्हणजे आमरस हे डेझर्ट आहे ना, आणि डेझर्ट जेवणानंतरच खातात. मी वाट्या आणते. आई थांबा, माझी चूक झाली आहे ना. मग आता निदान सगळ्यांसाठी मी आमरस घेऊन येते. आणि आई, यापुढे मी कुठलाही धांदरटपणा नाही करणार. आय प्रॉमिस. दे. थँक्स अ लॉट. हो, नक्की देणार. ओके, बाय. प्रांजल, अगं हे प्रांजल. हा, बोल ना. काय झालंय? नाही, काय नाही. प्रांजल, अगं सांग ना, काय झालंय? कशाचं? अच्छा, ते आमरसाचं अजून डोक्यातून गेलं नाही वाटतं तुझ्या? हा, सॉरी, मी खूप वेंधळेपणाने वागले ना. अगं जाऊ दे ना आता. हेच खटकतंय मला. म्हणजे तूही किंवा घरातले कुणीच मला काहीच कसं बोलले नाही. अगं त्यात काय बोलायचं? असं कसं? ना कोणी चिडलं, ना कोणी मला रागावलं. अगं कशाला कोण रागवेल, आणि एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून? छोटीशी गोष्ट? अरे, पूजेनंतर ताटात काही गोड नव्हतं जेवायला. आमच्या घरी हे झालं असतं ना तर मम्मानी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. हाच तर फरक आहे ना 2 घरातला. राया, बहिणी, म्हणवा. हो, ते
चला. अरे मम्माचा फोन आलाय, तू हो पुढे, मी आले. बरं ठीक आहे, बोलून झालं की या आतमध्ये. मनवे ए बोल मम्मा. अगं काय ग प्रांजल, तुझ्या आवाजाला काय झालं? अगं तू रडली बिडलीस की काय? नाही रडले नाहीये, पण माझ्याकडून ना एक चूक झाली आज. अगं मग कुणी ओरडलं का तुला, रागवलं का तुझ्यावर? हा सांग बघू मला. नाही अगं, मला तर ह्याचंच आश्चर्य वाटतंय की कुणीच मला काहीच बोललं नाही. मला तर असं वाटलेलं की कुणीतरी माझ्यावर रागवेल. अगं अशी कशी रागवतील? का का नाही रागवणार? अगं नाही म्हणजे खूपच समजूतदार माणसं आहेत ना ती. बरं मला सांग, पूजा कशी झाली? मस्त. तुम्ही यायला हवं होतं. हो ग, मलाही खूप यावंसं वाटत होतं. त्या निमित्ताने आपली भेट झाली असती ना. हो ना. काही काळजी करू नको. अगं तशी आता आपली उद्या गाठ पडणारच आहे. अच्छा, उद्या तू इकडे येतेस का? नाही नाही, उद्या तुम्हीच दोघं जण आपल्या इथे येत आहे. अगं उद्या आपल्याकडे की नाही 5 परतवण्याची पूजा आहे, तर तू आणि रायानी यायचंय बरं का? उद्या? हो उद्या. आणि तसं मी ठरवलंय बरं का. आणि हे बघ प्रांजल, आता ना मी बाजारात चालली, तर तुला आणि रायाला काही हवंय का? नाही अगं नको, आधीच रुखवता तू इतकं दिलंस ना, आता काही नको. बरं आताच मनवाचा रिझल्ट लागलाय, तो काय लागलाय हे ऐकून मी तुला फोन करते, ठीक आहे? बर. आता इथून पुढे सगळ्यांनी मला डॉक्टर मनवा म्हणायचं. मनवे बाळा, मला खूप अभिमान वाटतोय ग तुझा. कमाल केलीसा मनवे, अभिनंदन. थँक्यू दादा. मनवा बाळा, मला खूप आनंद झाला. आजी, एवढी अवघड परीक्षा पास होणं सोपी गोष्ट नाहीये. झाला म्हातारपणची सोय झाली. म्हणजे आपल्याकडे आता 2-2 डॉक्टर. अरे हो मनवा, तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू राया. मनवे, नेटच्या परीक्षेत एकदम कडक मार्क्स मिळाले तुला. ए दादा, तू पण दिली होतीस ना रे एक्झाम? जाऊ दे, तो विषय काढूच नको. मनवा. वहिनी, अगं मी पास झाले. तू इतकी खुश आहेस ना, त्यावरूनच कळतंय. तू माझ्यासाठी किती लकी आहेस माहितीये. तुझ्या घरात आलीस आणि मला एवढे छान मार्क्स मिळाले. अगं माझ्यामुळे काय, तू खूप मेहनत घेतलीस ना आणि छान अभ्यास केलास म्हणून तुला छान मार्क्स मिळाले. आणि हो, आम्ही तुला काम करायला न देता अभ्यास करायला वेळ दिला म्हणून झालंय सगळं, कळलं ना? राया, एखादा माणूस जेव्हा मोठा होतो ना, तेव्हा आपोआपच त्याच्या आजूबाजूची माणसं पण मोठी होतात. ते कसं काय? लोक जेव्हा तुला माझा भाऊ म्हणून ओळखतील ना, तेव्हा कळेल तुला. ओ मनवाची आई, इथे एवढा गोंधळ चाललाय. मनवाचे बाबा बाहेर कसे आले नाहीत अजून? काय ग आजी? बहुतेक त्यांचा डोळा लागला असेल, मी आलेच बघून. अहो अहो अगो बाई, हे काय तुम्ही जागेच आहात? मला वाटलं झोपलात की काय. तुम्ही बाहेर का नाही आलात? अहो आपली मनवा पास झाली, कळले मला. कळलं? कधी? तू मोडक सरांचा फोन आला होता मगाशी. हे काय, तुम्हाला आनंद नाही झाला? काही काय कालिंदी, आपली मुलगी पास झाली याचा कुठल्या बापाला आनंद होणार नाही? मग तो चेहऱ्यावर दिसत तर नाहीये. असं काही नाही. तुम्हाला कसलं टेन्शन आलंय का? अगं नाही ग, टेन्शन कसलं येणार आहे? काही काही नाही. सांगणार आहात की नाही? हे बघ कालिंदी, मनवा पास झाली, खूप चांगली गोष्ट आहे, पण आता तिच्या ऍडमिशन साठी पैसे लागतील, ते कुठून आणायचे? अहो आपली शिल्लक आहे संपली. रायाचा बिझनेस, मग त्याचं लग्न, सगळी शिल्लक संपली. देवा, आता काय एकच पर्याय आता आपल्याकडे. कोणता? उधारी आणायचे कुठून तरी. काही करून आपल्याला पैसे जमवायलाच हवे. तो आपली मनवा खूप खुश आहे. साहजिक आहे कालिंदी, घरातले सगळेच खुश आहेत, दिसते ना मला, माहितीये. अहो ते एज्युकेशन लोन काहीतरी मिळतं ना? बघतो मी
मी सगळे प्रयत्न करतो. ए मनवे, आता पार्टी पाहिजे. ए हो, येस पार्टी पाहिजे. यस पार्टी. साखर घेऊन या. मनवाच्या सक्सेसची पार्टी मी देणार. येस. वा प्रांजल, म्हणजे पार्टी उद्याच झाली पाहिजे. उद्या हा नाही, उद्या नाही जमणार. का? उद्या मला आणि रायाला ना मम्माकडे जायचंय. उद्या कशाला? ते 5 परतावण्यासाठी. हे कधी ठरलं? आताच मम्माचा फोन आला होता ना तेव्हा. मी काय म्हणते, नका ना एवढं टेन्शन घेऊ. होईल हो सगळं व्यवस्थित. अजून आपल्या हातात वेळ आहे. आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं ना तर नक्की पैसे उभे राहतील. तुम्हाला आठवते राया झाला तेव्हा पण अशीच वेळ आली होती आणि आपण ठरवलं होतं की रायाचं बारसं पण घरच्या घरीच करायचं. आणि तुम्हाला अचानक बोनस मिळाला होता, आठवते? यावेळेस पण असंच काहीतरी होईल बघा. कालिंदी, असे चमत्कार दरवेळी नाही होत. अहो, आपल्या रायाचा बिझनेस आता सुरू होईल ना, मग आपल्याला काहीच टेन्शन नाही उरणार. आपण त्याच्याकडे मागू, तो देईल आपल्याला. जे बिझनेस सुरू केल्या श्रीमंत होणारी माणसं ना फक्त सिनेमात असतात कालिंदी, प्रत्यक्षात नाही घडत असं. वर्ष लागेल कमीत कमी रायाचं बसताना बसायला. आपल्याला हवं तसं हवं तेव्हा नाही घडत कधी. मग मी काय म्हणते, आपण मनवाशी बोलूया का? समजूतदार आहे तो आपली मुलं. नाही, मनवा समजूतदार आहे याचा आपण गैरफायदा घ्यायचा. आपल्या बापाची ऐपत नाही म्हणून आपली स्वप्न पूर्ण होऊ शकत नाहीत, कसं वाटेल आपल्या मुलांना? मला ना आयुष्यभर कालिंदी ही गोष्ट खात राहील की माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून मनवाचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. अगं, लहानपणापासून डॉक्टर व्हायचे तिला. आठवते ना तुला? खेळ कुठलाही असो, ही कायम डॉक्टर असायची. तेव्हाच मी ठरवलं होतं मोठी झाली की मी मनवाला डॉक्टर करणार. या माझ्या मुलीची मी एवढीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही तर काही अर्थ आहे काय कालिंदी? हो, पण मग एवढे पैसे आणायचे कुठून आपण? तुमची होणारी ओढाताण मला नाही बघू. कालिंदी, माझी ओढाताण महत्वाची नाहीये, मनवाचं स्वप्न हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. होईल होईल, काहीतरी होईल. माझा मित्र आहे ना तो, मी त्याच्याकडनं घेतो ना उधार पैसे, आजच भेटतो त्याला. काहीतरी मार्ग निघेल. बघ, मी काही झालं ना तरी मनवाचा हिरमोड होऊ देणार नाही. अहो, आता घ्याल तुम्ही व्याजावर पैसे आणि नंतर त्याचा डोंगरा एवढं व्याज होईल, तेव्हा काय करायचं? होईल ग, करीन ना मी, काहीतरी तर करीन ना. ओव्हर टाइम करीन मी. होईल होईल होईल, सगळं होईल. तसं झालं तर बरंच होईल. मी काहीतरी काम करू का? हो, अरे हो, ते आपल्या शेजारचे पोटणीस आहेत ना, त्यांच्याकडे ते लहान मूल आहे ना, हो, त्यांना एक आया हवी आहे सांभाळायला. काय हो, तुम्हाला काय वाटतं मी फक्त आयाचंच काम करू शकते? कालिंदी, माझं प्रत्येक बोलणं काय मनावर घेतोस तू? अरे, घरात 4 पुरुष आहेत ना, तुला काम करायची काय गरज आहे? मस्करी करत होतो मी. तुम्ही पण ना. बरं चला, आपला विषय संपणार नाहीये. ते बाहेर जाऊन मनवाचं कौतुक करणं जास्त महत्वाचं आहे. हो, हा. ती कधीपासून तुमच्याच कौतुकाची वाट बघते. चला, त्यासाठी चालू होते. चला. बाई 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 बाई, अहो काय गर्दी होती आज मार्केटमध्ये. म्हणजे मला काही, आता तू का असं उभा राहिलास इथे आमची बोलणी ऐकत? जा आतमध्ये सामान नेऊन ठेव. आणि ही पिशवी अगदी सांभाळून नाही रे बाबा. शांता कुठे गेली? जाते कुठे शांता? मला ना समजतच नाही. हो हो हो, शांता, अगं तू कशाला एवढी घाई करतेस? जरा बस शांतपणे, जरा पाणी बिणी पी. छे, अहो शांतपणे बसायला मला वेळच नाहीये. जावाई बापू उद्या येणार घरी, मग तयारी नको का करून ठेवायला? शांता इकडे हे बघ, आपल्या स्टोर रूम मध्ये ना एक माप असेल, ते जरा शोधून ठेव. माप? अगं माप ग, अगं धान्य मोजायला घेतात ते माप, ते जरा शोधून चकचकीत करून ठेव. कळलं मला. जा पटकन कामाला लाग. आता हे काय नवीन माप कशाला? अहो, उद्या जावई बापू येणार आहेत ना आपल्याकडे 5 परतवणीच्या विधीसाठी, मग त्यांच्यासाठी काही सरप्राईज नको का? सरप्राईज कसलं? इश्श, ते सांगितलं तर मग सरप्राईज कसलं? पण मला सांगायला काय हरकत आहे? अगं मी काय कुठं सांगणार आहे का? नाही बाई, ते सरप्राईज ना सरप्राईजच राहू दे. अरेच्या, नाही नाही, आता तर मला कळायलाच पाहिजे.
अगं तुझ्या चेहऱ्यावरतीच दिसतंय काहीतरी जबरदस्त सरप्राईज असणार आहे. हो मग आहेच तर जबरदस्त सरप्राईज. सांग ना. अहो उद्या जावई बापू लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे येणार आहेत ना. मग जसं प्रांजलनी तिच्या सासरी माप ओलांडलं ना, तसं जावई बापू आपल्या घरात येताना माप ओलांडतील. काय म्हणजे तू रायाला माप ओलांडायला लावणार? काय हरकत आहे? मुली जशा माप ओलांडतात तसं मुलांनी माप ओलांडलं तर काय हरकत आहे? वेडा तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय कळेल मला. काय चाललंय माझ्या डोक्यात? बाई 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 तुम्हीच सांगा आता काय चाललंय माझ्या डोक्यात. म्हणजे रायाला घर जबाई करून घ्यायचा हट्ट तुझा अजून संपलेला नाहीये तर?